जो स्पॉट कव्हर करणार आहोत तो आहे सरदार पावभाजी। यांना एवढा एक्सपिरियन्स आला आहे की डोळे बंद करून डायरेक्ट असं टाकू शकतात। अगला स्टेशन CST जवळपास 1939 पासून यांनी एस्टॅब्लिश केला आहे। माशा वगैरे बिकॉज हे स्ट्रीट फूड आहे, वी कांट हेल्प इट। मी एक बाईट घेते, इट इज ब्लूबेरी चीज केक। यांना मी घेऊन आलेला इथं, माझ्या जीवनाचा सार्थक झालेला आहे। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आज आम्ही फार वेगळ्याच ठिकाणी जायला निघालेलो आहोत। आता 8:30 वाजले। आम्हाला 7 वाजता निघायचा प्लॅन होता, पण देवमुळे फार लेट झालाय। युजुअली असं म्हणतात की मुलींना आवरायला वेळ लागते आणि लेट होतं, तसं नाहीये। देवमुळे फार वेळ झाला आम्हाला। आम्ही 7ला निघणार होतो, आता 8:30 वाजलेले आहेत। तर आम्ही आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आहोत। हो, आम्ही मुंबईलाच चाललो ऍक्च्युली। तर आम्ही बेसिक एक डे प्लॅन कसा करू शकता तुम्ही मुंबईमध्ये, तसा काइंड ऑफ व्लॉग बनवायचा प्लॅनिंग करतोय। काही आयटिनरी ॲज सच नाहीये आमची। बघू, इथून तर आम्ही सिद्धिविनायक चाललोय पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, आणि त्यानंतर कुठे कुठे कसं कसं पॉसिबल होतं ते आम्ही ट्राय करतो। आणि तुम्ही एंडपर्यंत बघत राहा, सो दॅट तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे कुठे गेलेलो आहोत, काय काय करतोय, काय काय खाल्लंय। कारण आम्ही फूडी आहोत, तर आधी आम्ही खाण्याचे प्लेसेसच फिरणार आहोत। सो या, लेट्स सी आणि एन्जॉय द व्लॉग। सी यू 2 hours later. आज आमच्या सोबत जॉईन केलंय हर्षल एंड सिद्धेश। आणि सिद्धिविनायकला दर्शन घेतल्यावर फर्स्ट आम्ही जो स्पॉट कव्हर करणार आहोत तो आहे सरदार पावभाजी। जास्त टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट मध्ये बघूया की यांची टेस्ट खरंच आहे का। असं ऐकलंय मुंबईची वन ऑफ द बेस्ट पावभाजी आहे। सो आम्ही फर्स्ट 1966 पासून ही पावभाजी आहे। 1965 नाही, तिथे 66 लिहिलंय। 1966. चला तर ठीक आहे, ती ऍक्च्युली वर्थ आहे की नाही ते आपण टेस्ट करूया। यांचं इथे ओनरला विचारलं आम्ही। हे जवळपास तुम्ही जे बघू शकता, जे शेफ वगैरे आहेत हे 35 वर्षापासून काम करतायत। अँड लिटरली हे यांना एवढा एक्सपिरियन्स आला आहे की डोळे बंद करून डायरेक्ट असं टाकू शकतात। हे आता पावभाजी म्हणते, तुम्ही बघू शकता। अरे भाई साहब, एवढं आता त्यांनी टाकलेलं आहे। हे जवळपास बटाटे कितीतरी 10 kgच्या अराउंड असतील। त्याला मस्त स्मॅश करणार। वाव, तुम्ही बघू शकता की ॲक्च्युली खूप फ्रेश दिसतंय। त्यांचे जेवढे बटाटे, टोमॅटो, मटर, कांदे वगैरे एकदम फ्रेश आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगत होतो की ते म्हणजे डोळे बंद करून सुद्धा त्यांना मसाले वगैरे एवढे असे टाकतात डोळे बंद करूनही, आणि सेम टेस्ट असते। म्हणजे जेव्हाही तुम्ही ट्राय करायला याल इथे की सेम टेस्ट असते। कॅप्टनला विचारलं आम्ही काय काय फेमस आहे इथे। आधी म्हटलं ओनली पावभाजी, ओनली अँड ओनली पावभाजी म्हटलं। त्याला विचारलं पावभाजी व्यतिरिक्त काय फेमस आहे, तो म्हटला पापड। कुठला पापड? आम्हाला नाही, आम्हाला काश्मीरून माणूस आणलाय 10 वर्षापासून पापड भाजायला। आम्हाला वाटलं की काहीतरी स्पेशल त्यांचं एक होममेड काहीतरी डिश असणार आहे। तिथं वाचलं मेनू मध्ये लिज्जत पापड आहे। झालं कटगेरील लिज्जत गेली। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ, मी पण टेस्ट करणार आहे आता अमूल पावभाजी। लेट्स सी। प्लीज गिव ओरिजिनल एक्सप्रेशंस ऑफ योर्स। ऍक्च्युली गुड क्वालिटी आहे, फूड ब्लॉगर आहे एक्सप्रेशन नको आहे आम्हाला आज। ॲक्च्युअली क्वालिटी आहे। यस, ॲक्च्युअली क्वालिटी आहे। आमचे रिअलच असतात गाईज। क्वालिटी इन क्वांटिटी कशी दादा? काय मिळेल तुम्हाला इथेच भाग्यश्री सरदार पावभाजी मुंबई। 1966 पासून तुमच्या सेवेत आमची कुठेही शाखा नाही। जोक्स बट ॲक्च्युअली क्लास आहे पावभाजी। म्हणजे ॲटलिस्ट एकदा ट्राय करायला पाहिजे, आणि आम्ही ट्राय केली। आता आम्ही लवकरच नेक्स्ट टाइम परत येऊ असं वाटतंय आम्हाला। असं वाटतंय। आता बघूया। मी चीज पावभाजी घेतलेली आहे। सोबोगोलकडनं आपण आता घेऊया तिची रिॲक्शन। तुम्ही बघू शकता आम्ही हाताने खाणार आहोत। आम्ही हाताने खातो आणि बघूयात आता आपण पूजाची फ्रेम कट झालेली आहे। सोबोगल पूजा चीज पावभाजी खाणार आहे। रिअल एक्सप्रेशन प्लीज। चांगले, मीठ जास्त आहे बिकॉज बटर खूप जास्त आहे। तर ॲक्च्युली मसाला वगैरे जो टाकला आहे त्यांनी खूप छान आहे, आणि जास्त टेस्टची येते याच्यामध्ये ती टोमॅटोची आहे। आणि आय गेस बटर आणि टोमॅटो हे USP असतं पावभाजीचं। सो त्याचं खूप छान मिक्सचर आहे, आणि खरंच मला आवडली आहे। म्हणजे पुण्यात आम्हाला हार्डली कुठे चांगली पावभाजी मिळते, आणि आम्हाला पावभाजी खूप जास्त आवडते। आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की जेवढे पावभाजीचे लोकेशन्स आहेत तेवढे मुंबईला कव्हर करावे, बिकॉज मुंबई इज काइंड ऑफ फेमस फॉर पावड अँड पावभाजी। आणि ते सगळ्या गोष्टी चारकोलवर कुक होता। मी तुम्हाला किचनमध्ये दाखवलंच त्याप्रमाणे। आणि यांची कुठेच शाखा नाही आहे,
त्यामुळे ही सरदार पावभाजीचं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स टाकेल. सो इथेच या. हे खूप फार अवे आहे, म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकाला आहे, पण वर्थ आहे. येस. आणि याचे प्राइजेस वगैरे हे बेसिक बघा, म्हणजे आम्ही ज्या डेटला आलेलो त्याच्या ह्या प्राइजेस आहेत, त्यामुळे ह्या व्हॅरी होऊ शकतात. आय एम नॉट शुअर. येस. आणि यांचा मेन्यू एवढा सिम्पल सॉर्टेड, नथिंग एल्स. चला आम्ही एन्जॉय करतो फक्त पावभाजी. A few moments later. करे हे कर हे कर हे कर हे कर हे करे भाई हे करे भाई साहब इसको बोलते हैं कि मस्त दिसतंय काय. वाव, एकदम थंडगार. आपण खरवस खातो ना, सेम टू सेम खरवस आहे. आता हे पण बघू आपण चॉकलेट टोस्ट कसं आहे. जिजू वाट बघतो इकडं, मी कधी खाईल आणि मला कधी मिळेल. रहा नहीं जाता. एकदम चॉकलेट क्रीम सारखं लागतंय. हे खूप जास्त शुगर आहे. हे जरा चांगलं आहे. हे जास्त काय म्हणतात गोड आहे, स्वीट आहे. आता जिजू विल अटॅक ऑन दिस. ए राजा जी ए करे तरह हाजर. माझ्यासाठी परफेक्ट आहे. जास्त स्वीट नाही आहे, एकदम भारी आहे. एकदम भारी. आणि इकडं सिद्धेश पाटील गायब करता करता सापडून गेले. हा इट्स सो यमी. Yummy. एक्सप्रेशन येत आहे. It's so yummy. नाईट आउट मुंबईकर. मुंबईकर दिली कमेंट. इट्स सो यमी. वाव. अमूल फक्त आणि फक्त अमूल आहे. तसं हे दिसायला छान दिसतं. बघूया खरंच ऍक्च्युली आहे की छान असेल, पण मी आधी त्याची टेस्ट घेतल्यामुळे प्रॉब्लेम काय झालाय, याची टेस्ट एवढी येत नाही आहे. आधी हे टेस्ट केलं पाहिजे होतं आणि मग टेस्ट केलं. हां, थोडीशी टेस्ट येते. गाईज आम्ही पोटभर पाव खाल्लेली आहे. अमूर बटर कुछ भी एकदम लोडेड पावभाजी होती, पण ॲक्च्युली चांगली पावभाजी आहे. आणि मी 5 पैकी ऑफकोर्स 5 रेटिंग देईल. थोडं मला खारट लागलं बिकॉज ते अमूल बटर त्याच्यात जास्त होतं, पण आय मीन इट इज मेंट फॉर दॅट. त्यामुळे चांगली आहे. सर्व्हिससुद्धा चांगली आहे, पण गर्दी होत असेल तेव्हा आय एम नॉट शुअर. आम्ही आलो तेव्हा गर्दी नाही आहे, त्यामुळे सर्व्हिस एकदम फास्ट आहे. आणि इथं फ्रेशली कुक तुमच्यासमोर पावभाजी बनवली जाते, त्यामुळे 5 आउट ऑफ 5 आहे. तर तुम्ही मुंबईत राहत असाल नसाल तरी पण सरदार पावभाजी एकदा नक्की ट्राय करा. 2 hours later. अगला स्टेशन CST. येस, नॉट CST, आराम वडापाव. माझ्या मागे आराम वडापाव आहे आणि हे जवळपास 1939 पासून यांनी इस्टॅब्लिश केलं आहे. हे एक्झॅक्ट आपला CSMTच्या अपोजिटला आहे. तुम्ही बघू शकतात हे CSMT आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला आराम वडापाव. इथं नॉर्मल वडापावही मिळतो, चीज ग्रिल वडापाव, म्हणजे बटर चीज ग्रिल, नॉर्मल चीज ग्रिल वगैरे वडापाव पण मिळतो. तर बघूया आता त्याची टेस्ट कशी आहे. आतमध्ये तिथं बसायला पण जागा आहे, तुम्ही बघू शकतात. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा बसायला वगैरे यांचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं, बसायला जागा नव्हती. तसं तर लोक बाहेरच खाण्याला प्रिफर करतात. ते खूप गर्दी असते. आता तरी बऱ्यापैकी कमी गर्दी दिसते, पण इथं नॉर्मली वडापाव वगैरे घेण्यासाठी अशी रांग असते. त्यांचे रेट्स पण बघू शकतात. वाव, हा साधा वडापाव आहे, ग्रिल नाही आहे. मस्त आहे. पण मला ग्रिल जास्त आवडतो कारण तो थोडा देसी बर्गर सारखा लागतो. मला वडापाव जास्त आवडत नाही, पण हा खूप छान वडापाव आहे. म्हणजे आलू वगैरेची जी स्टफिंग आहे, ही चटणी वगैरे जी आहे, ग्रीन चटणी, रेड चटणी, इज खूप छान आहे. सॉरी, माशा वगैरे बिकॉज हे स्ट्रीट फूड आहे, वी कांट हेल्प इट. तर गाईज नेक्स्ट स्पॉट आम्ही कोलावाला आलेलो आहोत. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, इथे शॉपिंग फार फेमस आहे ऑब्व्हियसली, त्यामुळे माझ्या मागे खूप गर्दी आहे. पण आम्ही त्यातल्या लिओपोल्ड कॅफेला आलेलो आहोत, जे 1871 पासून फेमस आहे, इफ आय एम नॉट रॉंग. मी तुम्हाला बोर्डवरती दाखवून दिले कधीपासून फेमस आहे, पण इट इज व्हेरी पॉप्युलर. आतमध्ये आम्हाला बसायला जागा नाही आहे आणि आम्हाला चीज केक खावासा आवडत होता, ब्लूबेरी चीज केक, त्यामुळे आम्ही तो घेतलेला आहे. ते कॅफेचा सगळा मेनू आहे आणि खूप गच्चा भरलेला हे कॅफे आहे, कारण इथला एरिया पण खूप गच्चा भरलेला आहे. सो आपण टेस्ट करून बघूया किती वर्थ आहे की नाही. ॲक्च्युली 250ला एक पेस्ट्री आहे. मी एक बाईट घेते. इट इज ब्लूबेरी चीज केक. वाव वाव, आहे ना आतमध्ये स्टफ्ड आहे, मस्त. लिटरली मेल्टिंग आहे. चीज आहे ना खूप फ्रेश आहे, ऑनेस्टली खूप जास्त फ्रेश आहे. म्हणजे मैं गाली नहीं दे सकता, गाली नहीं देना. फैमिली देख नक्की ट्राय करा.
जिजूच्या पैशांचा चीज केक अजून टेस्टी लागतो. चीज आणि पैसे यांना मी इथं घेऊन आलेला आहे माझ्या जीवनाचं यांना मी घेऊन आलेला आहे इथं माझ्या जीवनाचा आज सार्थक झालेला आहे. पाटील आमच्यासोबत जुडलेले आहे. मुंबईमधला आमचा लास्ट स्पॉट आहे. जवळपास 8:30-9 वाजलेले आहेत आणि खूप भूक पण लागलेली आहे. बऱ्यापैकी आम्ही फिरतोय, शॉपिंग वगैरे बी केली आहे, पण त्या या ब्लॉगमध्ये ॲड नाही केलं आहे. आणि आता आम्ही पुण्यातली सवय झाल्यामुळे आम्ही नेहमी पुण्यातलं म्हणतो, पण मुंबईतला फेमस जॉय पिझ्झाला आलो आहे. तुम्ही माझ्या बघू शकतात की इथे जवळपास 2-2, 3-3 तास रांग असते. जसं आपलं पुण्यातलं एक जगदंबा हॉटेल आहे, तिथे 1-1, 2-2 तास रांग असते सेम थाळीसाठी. तशी इथे पिझ्झा लवर गर्दी करतात आणि आम्ही विचार केला टेक अवे घ्यायचं, डायनिंग नाही करायचं. गर्दी असते डायनिंगला, तर आम्ही विचार केला टेक अवे करूया. मग मी तुम्हाला गाडीत बसूनच त्याचा रिव्ह्यू देईल जर आम्ही टेक अवे केला तर. अदरवाईज मग आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन बघूया. न्यूयॉर्क और USA ची पॉप्युलर फ्रँचायसी काइंड ऑफ अ थिंग आहे. इथे मुंबईमध्ये त्यांच्या 2 फ्रँचायसी आहे. एक दादर और मालाडला आहे आणि दुसरी अंधेरीला आहे. म्हणजे अंधेरीची आहे तिथे आम्ही आलो बिकॉज ती फार फेमस आहे म्हणून. आणि अजून एक इथे मोस्टली नॉनव्हेज पिझ्झा जास्त फेमस आहे. बेस्ट सेलर वगैरे आहेत. बट श्रावण महिना चालू आहे आणि नॉनव्हेज नाही का श्रावण महिन्यात, तर आपण आज व्हेज ट्राय करणार आहोत. बट बघूयात नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ मुंबईमध्ये परत आपण एकदा नॉनव्हेज पण ट्राय करूया. चला आता जास्त टाइमपास न करता आपण डायरेक्ट जाऊया. आतून आउटलेट दाखवतो तुम्हाला. क्यूटचं आउटलेट आहे, बट आपल्याला डायनिंग तर नाही मिळणार आहे. आणि आता पूजा ऑर्डर करते तिथे आणि आम्ही गाडीतच खाणार आहोत. टेक अवेसाठी ऑर्डर आपल्याला बाहेरच करावं लागणार आहे. तुम्ही पिझ्झाचे बघू शकतात की किती बॉक्सेस कंटिन्यू किती चालत असतील ते विचार करू शकतात. इथे पार्सल वगैरे इथनं रेडी होतात टेक अवेसाठीचे. स्प्लॅश. तर गर्दी फार आहे गाईस तिथे बसायला, त्यामुळे आम्ही ऑर्डरच केलेली आहे. त्याला पण 30 मिनिट्स लागणार आहे. सो आम्हाला हा आमचा मेनू आहे आणि आम्हाला हे बझर मिळालेलं आहे. मी रिकमेंडेड केलेलं आहे पनीर टिक्का पिझ्झा. ओ वाव. आणि ते बझर व्हायब्रेट होईल जेव्हा आपली ऑर्डर रेडी होईल तेव्हा आपोआप. लवली ना, मस्त. चलो आपले पिझ्झाज आलेले इथे. वाव. आणि गार्लिक ब्रेड, त्याला पनीर टिक्काची टॉपिंग्स आहे. आम्ही चीज बर्स्ट घेतलं होतं एक्स्ट्रा, पण ते खूप लोडेड दिसतंय, मस्त दिसतंय. टेस्ट छान आहे. डॉमिनोज पेक्षा पण आहे डॉमिनोज पेक्षाही छान आहे. पण हे जे ना थोडंसं अजून क्रिस्पी हवं होतं. म्हणजे गार्लिक ब्रेड मला थोडंसं क्रिस्पी आवडतं आणि वरचं लेअर एकदम थोडंसं असं ज्युसी टाईप असतो, ते खूप मस्त होतं. ओके नेक्स्ट. हा ट्राय करतो आपण आता पनीर मखनी. येस. हा फुल्ली लोडेड. वाव. जास्त लोडेड आहे. This one is good, actually good. The cheese burst ॲड केला आपण, ॲड केलं त्यामुळे खूप भारी लागतं. एक नंबर लोडेड आहे. मॅक्सिकन बोनांजा. वाव. थोडंसं स्पायसी सांगितलं होतं, त्यांना विचारलं होतं, तर हा थोडासा स्पायसी आहे असं. बघूया टेस्ट करून. हा छान आहे, पण यापेक्षा मला जास्त आवडला आहे पनीर टिक्का. ओव्हरऑल म्हणाल तर याला मी 4.7 आउट ऑफ 5 म्हणजे आहे, वर्थ आहे. असे पिझ्झा भेटतात तसं असं नाही की नाही भेटत, एकदम युनिक आणि एवढी गर्दी करतात. बट ठीक आहे, ज्याची त्याची चॉईस आहे. बट एकदा येऊन तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे गाईस, तर आता क्लोज करूयात. बराच उशीर झाला आहे आणि बरीच धमाल केली आम्ही, तर ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार. आणि असंच कंटेंटसाठी तुम्ही नक्की फॉलो करा. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय. आता आम्ही पुन्हा अटॅक करणार आहोत. बाय 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 बाय. पीस आउट बाय गाईस. माईक टेस्टिंग आलो, तर पावभाजी टेस्टिंगसाठी खास मी आलो आहे. पूर्ण वर्ल्ड वाईड पावभाजी टेस्टिंग करणार आहे आम्ही. तर इथली पावभाजी 1966 पासून फेमस आहे. तर आपण आज टेस्ट करू आणि ठरवू विच वन इज द बेस्ट, अमर और सरदार. माझ्यासाठी तर अजून पण देवनारायण, पुण्यातले देवनारायण पावभाजी आहे. तुझी कुठे फेमस आहे? डायट कोकणी खाण्यात प्रभात जळगावची जी प्रभात पावभाजी आहे ती सिद्धेश पाटील याची फेमस आहे. धुळे अंबरनेर मग जळगाव जी येतं तिथे जी प्रभात आहे त्याची पावभाजी सिद्धेशची फेमस. गँग बघू शकता तुम्ही, नुसती मस्ती चाललेली आहे गँगची. वा.
जळगावकर काय म्हणताय? जळगावकर एकदम घनघोर डिस्कशन चाललेलं आहे.